नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पनीर रोल पाहणार आहोत। त्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा पण घेऊ शकता। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून रोज आपण जसं पोळीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। ना जास्त सैल ना जास्त घट्ट, या प्रकारे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे। हे पहा, मी कणिक मळून घेतलेलं आहे। आता हे मी 4 ते 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवून देते। तोपर्यंत आपण आपली भाजीची तयारी करूया। त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 शिमला मिरची, 250 ग्राम पनीर, पत्तागोबी आणि गाजर कट करून घेतलेला आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यावर 2 चमचे तेल ॲड करत आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर 4 ते 5 पाकळी लसूण कट केलेला आहे आणि 2 हिरवी मिरचीचे तुकडे ॲड केलेले आहेत। कांदा ॲड करून याला 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये शिमला मिरची ॲड करत आहे आणि कॅरेट, हे पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी पत्तागोबी ॲड करून घेतलेली आहे। हिला पण आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया। भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, त्या अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत। आता यामध्ये मी 2 चम्मच रेड चिली सॉस ॲड करत आहे। जर तुमच्याकडे रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही या ठिकाणी शेजवान चटणीचाही वापर करू शकता आणि 1 चम्मच टोमॅटो केचप ॲड केलेला आहे। याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी पनीर ॲड करते। हे होममेड पनीर आहे। या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की पहा। घरच्या घरी डेअरीसारखं पनीर कसं बनवायचं ते। मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। मी 1.5 चमचा मीठ ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा आणि यामध्ये मिक्स हर्ब्स ॲड केलेले आहेत। जर नसतील तुमच्याकडे तर तुम्ही काळी मिरी पावडर ॲड केली तरी चालेल किंवा काही जरी ॲड केलं नाही तरी चालेल। भाजी तयार आहे। आता हिला आपण बाजूला ठेवून देऊ आणि चपाती बनवण्यासाठी घेऊ। आपण कणिक जी मळून ठेवली होती तिची चपाती तयार केलेली आहे। आता हिला आपण चांगलं शेकून घेऊया। ऑइल लावून दोन्ही साइडनं आपल्याला व्यवस्थित अशी ती शेकून घ्यायची आहे। हा पनीर रोल ब्रेकफास्टमध्ये खूप आवडीनं खाल्ला जातो, यामुळे तुम्ही जरूर ट्राय करा आणि खूप टेस्टी बनतो आणि बनवायला पण खूप इझी आहे। व्हिडिओ आत्तापर्यंत थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता चपातीवर मी 1 चमचा टोमॅटो केचप आणि मेयोनीज ॲड केलेला आहे। जर मेयोनीज तुमच्याकडे नसेल, फक्त टोमॅटो केचप जरी वापरलं तरी चालेल। यावर आता ही पूर्ण आपण जी पनीरची भाजी बनवून घेतली होती ती ॲड करूया।
आता यावर आपण चाट मसाला ॲड करून घेऊया। आणि त्यासोबत पत्तागोबी, गाजर, कांदा आणि काकडी याचे काप ॲड करून घेऊ आणि लिंबाचा रस पण ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित असं टाईट आपण याचा रोल तयार करून घेऊया। ही रेसिपी तुम्ही नाश्त्यामध्ये जरूर ट्राय करा आणि मुलांना टिफिनमध्ये पण ही रेसिपी तुम्ही देऊ शकता। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि शिल्पाज किचन पाहत रहा।